तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण घेणार आहोत ते म्हणजे नागपूर शहराची जे निवड यादी लागलेली आहे. तर कास्ट वाईज बघूया मित्रांनो. ओपन आणि बाकी जेवढं पण कास्ट आहे कितीवर क्लोज झालेली आहे. चांगली म्हणजे एवढी काही लागली नाही मित्रांनो. पेपर हार्ड होता जरासा, तर म्हणून नाही का नॉर्मल लिस्ट लागलेली आहे. तर आपण टाईम न वाया घालता आपला व्हिडिओला स्टार्ट करूया. त्याच्या आधी मित्रांनो सांगतो तुम्हाला ते म्हणजे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला अपडेट पाहिजे किंवा निवड यादी वा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. मी ते व्हिडिओ नक्कीच बनवेल. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघू शकता तुम्ही नागपूर शहरची निवड यादी लागलेली आहे. चला मग मित्रांनो, इथं रिक्त जागा 595 जागा होते. त्याचे आता पेपर पण झाले, ग्राउंड पण झाले, आता लिस्ट लागलेली आहे. चला मग जाऊया आपण टाईम न वाया घालता. ते ओपन आहे मित्रांनो. तो टॉपचा विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्ही 138 आहे. म्हणजे पुऱ्या ऑल महाराष्ट्र म्हणता सॉरी ऑल नागपूरमध्ये पहिला विद्यार्थी आहे. म्हणजे हे 2003चा विद्यार्थी आहे बघा. 138 ओपन जनरल म्हणजे त्यांना मार्क घेतलेले आहे 138. तर ओपन किती लागली बघूया खाली. चला, तर ओपन आहे मित्रांनो. ओपन क्लोज झाली किती जागा होत्या ओपनच्या भरपूर जागा होत्या वाटते. ओपन हां चला ओपन कंट्रोल हां. ओपन मित्रांनो 127 ओपन लागलेली आहे. किती? 127 ओपन. ओपन 127 लागलेली आहे जनरल. चला आता मग कास्ट वाईज याच्या खालची कोणती कास्ट आहे बघूया. देतो फिमेल पण आहे. फिमेलची ओपन सांगून देतो. फिमेल हां, फिमेलची ओपन बघू शकता तुम्ही. तर फिमेलची 120 ओपन लागलेली आहे. 120 जरासं वाढतो, एक मिनिट जरासं से झालं पण हां बस. तर बघू शकता तुम्ही फिमेलची 120 लागलेली आहे. चला आता मग कास्ट वाईज बघूया. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करून टाका. तर आता खालची कास्ट आहे SC. SCवर लागली बघूया. SC फिमेल आहेत. SC जनरल आहे 119 लागली. 119 SC लागलेली आहे जनरलला मुलांची. आता आपण फिमेल बघूया. फिमेल हां फिमेल भेटली. फिमेल लागलेली आहे 112. म्हणजे 112 जे आहे ते फिमेल जनरल लागलेली आहे नागपूर सिटीला SCची. चला मग याच्या खालची कास्ट बघूया. आता आहे मित्रांनो STची बघूया आता. जनरल किती लागली. जनरल आहे 112. म्हणजे नॉर्मल लागली आहे, एवढी काही जास्त नाही लागली. पेपरच्या मानानं बरोबर आहे. 112 लागली मित्रांनो STची. आता फिमेल बघूया. चला फिमेल फिमेल 110वर लागलेली आहे. म्हणजे 2च मार्क फक्त खाली आहे मुलांपेक्षा. 110वर फिमेल लागलेली आहे STची नागपूर सिटी. चला जाऊ. अदर म्हणजे आता त्याच्या खालची कोणची कास्ट विजयची जे जनरल आहे ते 123 लागलेली आहे. जनरल 123 विजय मुलाची. फिमेल बघूया. फिमेल आहे मित्रांनो 107. 107वर नाही का फिमेल आहे विजयंटी. तुम्हाला माहीतच असेल भरपूर खतरनाक असते कास्ट. म्हणजे ग्राउंडच्या बाबतीत खूप चांगलं ग्राउंड मारतात ते. त्याच्या कास्टची नंतर NTB पण खूप म्हणजे जरासं डेंजरस आहे. हे बघा NTB 125 आहे. 125 जनरल लागलेले आहे NTB. मेल 125. फिमेल बघूया. फिमेल आहे फिमेल 116 आहे. आणि जे मेल आहे 125. चला आता वेगळी त्याच्यानंतर NTC याच्यात एकच येते मित्रांनो. धनगर 123वर लागलेली आहे. धनगर जात एकच आहे जनरलची NTC. त्याच्यानंतर फिमेलची बघूया. फिमेलची 110 लागलेली आहे. 123 आपला NTC आणि NTC फिमेल 110. त्याच्यानंतरची NTD मित्रांनो. ते NTD आहे जनरल 122 लागलेले आहे जनरल. आणि जे फिमेल आहे फिमेल 190वर लागलेली आहे.
म्हणजे नॉर्मल लागलेली आहे 9. फिमेलले खूप बेनिफिट असते, जास्त काही लागत नाही कोणत्या पण कास्टची. तर म्हणून ताईंनो तुम्हाला सांगतो एकच, ते म्हणजे तुम्ही म्हणजे जास्त प्रॅक्टिस नाही करायला लागेल तुम्हाला. म्हणजे फक्त इमानदारीने काही महिने करा, 6-7 महिने लय झालं तुमच्यासाठी, तुम्ही लागून जाता. फक्त इमानदारीने कर जा बस. चला मग टाईम म्हणजे मी फक्त बोललो असं ते सांग लिस्ट बघून सांगत आहो, म्हणजे किती कितीवर लागत आहे बा त्या मानानं म्हणत आहो. तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतरची कास्ट आहे एस बी सी. एस बी सी 126 लागली, सॉरी एस बी सी 121 आहे. एस बी सी 121 आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एस बी सी फिमेल 115 आहे, बघू शकता. एस बी सी 115 फिमेल आणि 121 मेल. त्याच्यानंतर जे आहे ते आहे, आता हे बघू शकता, ओ बी सी. ओ बी सीच्या भरपूर जागा होते इथं. तर ओ बी सी जनरल आहे 123. 123 ओ बी सी फिमेल. फिमेल 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 फिमेलच्या पण भरपूर जागा होत्या वाटते. हो, फिमेलच्या पण जागा होत्या. हां, फिमेल 116वर लागलेली आहे. आता त्याच्यानंतर बघूया, त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस असेल आता, नाही एस सी बी सी. एस सी बी सी जनरल बघूया आता. एस सी बी सी जनरल आहे 119 आहे मित्रांनो फक्त. म्हणजे मराठा जे कास्ट आहे, काही मराठा आहे ते, काही म्हणजे काही दुसरे पण येतात. 119 लागलेली आहे. आता फिमेलची बघूया. फिमेल 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 खाली, हां, फिमेल 106 आहे बघा. बघू शकता तुम्ही 106 म्हणजे 40 ग्राउंड मारायचं होतं तुम्हाला फक्त. 40 ग्राउंड मारायचं आणि इकडे जास्तीत जास्त 56चा पेपर पण मारला, 56 म्हणता सॉरी 66चा पेपर मारायचा आणि तुम्ही डायरेक्ट पोलीस होता बघा. म्हणजे सगळीकडे नसते लागू होत, पेपरवर डिपेंड असते, पण तुमची नॉर्मल कमी लागते म्हणून मी म्हणत आहो. तुम्ही प्रॅक्टिस करा जराशी. त्याच्यानंतर आता ई डब्ल्यू एस बाकी आहे फक्त. ई डब्ल्यू एस तर सगळीकडेच कमी चालली, आता इथं पण कमीच गेली असेल. इथं बघा तुम्ही फक्त 106वर 106वर लागलेला आहे मित्र, 106वर. आता पुढच्या वर्षीपासून चालू करत ई डब्ल्यू एसवाले मुलं. तर भावांनो तुम्हाला सांगतो, करा चालू. बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या जिल्ह्याची, तुमच्या कास्टची सगळीकडं खूप कमी लागलेली आहे. तुम्ही प्रयत्न चालूच ठेवा, पण कसं होते माहीत आहे का, जाऊ द्या आता काही कसं नाही होत. चला खाली बघूया काय आहे का, फिमेलची बघूया ई डब्ल्यू एस. आता हे बघा, फिमेलची काही लिस्ट आहे का तुम्ही बघा. मुलींनो हे बघा, फक्त 90वर मुलगी पोलीस झालेली आहे, 90 मार्कावर. आता बघा तुम्ही, 2004ची मुलगी आहे आणि ई डब्ल्यू एस आहे. तिचं नाव पण बघू शकता तुम्ही, नाव जे आहे तिथे ते बघा. पण बघा 90 मार्क फक्त, म्हणजे तिनं समजा जवळपास 40चं पण ग्राउंड मारलं आणि 50चा पेपर मारला आणि ती पोलीस वारली बघा. म्हणजे तुम्ही मुलीचं म्हणून म्हणता, तुम्हाला प्रॅक्टिस करा मुलींनो, खूप तुम्हाला चान्स असतात. तर व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ भेटत जातील तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. कमेंट नक्की करा कोणता तुम्हाला जिल्हा पुढचा पाहिजे.